रस्ता सुरक्षा जीवनासाठी आवश्यक, दुर्लक्ष म्हणजे धोका. तळोद्यात साजरा झाला रस्ता सुरक्षा सप्ताहाचा एक अनोखा उपक्रम. शासकीय विश्रामगृहात नवीन वाहन परवाना धारकांसाठी आयोजित करण्यात आलं मार्गदर्शन व नेत्र तपासणी शिबिर. आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी तळोदा शासकीय विश्रामगृह येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने हे शिबिर पार पडले. दरमहा 2 वेळा परवाना वितरण शिबिर घेतले जाते, मात्र यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताह या विशेष अभियानांतर्गत या शिबिराला वेगळीच झळाळी मिळाली. प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, सहाय्यक अधिकारी राहुल नलावडे आणि अक्षय येवले यांचे मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार, दिवेश उबाडे, गिरीश पाटील, अमित तडवी आणि मनोहर गांगुर्डे यांनी नवीन वाहन परवाना धारकांना वाहन चालवताना आवश्यक असलेली सुरक्षा आणि शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रोहित पवार यांनी सांगितलं, 2 चाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करा आणि 4 चाकी चालवताना सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. तर दिवेश उबाडे यांनी अपील केलं, वाहन नेहमी डाव्या बाजूने चालवा आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळा, कारण अशा निष्काळजीपणामुळे अनेक अपघात घडतात. या शिबिरात सर्व नवीन वाहन परवाना धारकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आली होती. दृष्टी आणि सुरक्षा दोन्ही एकत्र राखण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय ठरला. तळोद्यातील हा उपक्रम केवळ परवाना धारकांसाठी नव्हे, तर प्रत्येक वाहन चालकासाठी प्रेरणादायी ठरलाय, कारण सुरक्षित वाहन चालक म्हणजे सुरक्षित समाज. सत्य तेच बेधडकपणे सांगणारे परिवर्तन 24 न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही सांगतो सत्य कोणाच्याही दबावाशिवाय.